नमस्कार सगळ्यांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। चला तर मग मी सरिता, देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करून मी बनवत आहे कढी दह्याची। दही घेतलं, दही घुसरून घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं बेसन टाकलं, हळद टाकली आणि मीठ घुसरून घेतलं। त्याच्यानंतर मी कढीपत्ता, लसूण आणि मोहरी, जिरं हे तडतडू दिलं तेलामध्ये छान, आणि नंतर बनवली कढी। इकडे बनवत होती कढी तर मुलगा इकडे आवाज करत आहे, कारण की मी इकडे जेव्हा माझे व्हिडिओ फिल्टरचे राहायचे तेव्हा लोक मस्त लाईक करायचे, म्हणजे फिल्टरनी जे रिअल आहे ते दिसायचं नाही, की फिल्टरमध्ये वेगळं दिसायचं, याच्यामध्ये जे रिअल आहे ते दिसत आहे, तर लोक लाईक आणि बघायला पण विसरून राहतात। मी बनवत आहे स्वयंपाक। चला आता डिलिव्हरीचे 2 महिने पूर्ण आणि आता लागायचं आहे कामाला। तिकडे बघू शकता माझी आरमारी जे डब्याची आहे, बाकी सगळं पूर्ण घर साफ करायचं आहे, पण केव्हा करू माहीत नाही। जाऊला म्हटलं येते का, तर हो म्हणत होती, पण आता मलाच करायचं आहे की माहीत नाही, कारण सासूला पण भांडे घासायला मी दिले होते, पण त्या भांड्याचं काही निघत नाही, हात दुखते त्यांचे, आणि हो म्हातारा माणूस आहे किती करणार। मग इकडे घेतलं दही घुसरून आणि त्याच्यामध्ये थोडंसं बेसन टाकलं, हळद टाकली, मीठ टाकली आणि छान अशी कढी फोडणी दिली। आता तुमच्याकडे कशी बनवतात मला माहीत नाही, पण माझ्याकडे मी अशीच बनवते। आणि इकडे बनवून कढी घेतली पहिले, कारण की दही म्हणजे वाया नाही जाऊ द्यायचं होतं, म्हणून कढी बनवायची होती, म्हणून घेतली कढी बनवून। आणि त्याच्यानंतर मग कणिक भिजवायची होती। आतापर्यंत मी काही कणिक भिजवत नव्हती, सासूबाईच भिजवत होती, पण त्या आपलंच काम करता करता त्यांना खूप वेळ होते, 12 वाजून जाते, म्हणून म्हटलं मी आता आपलं स्वयंपाक करायचं काम आहे तर आपणच स्वयंपाक करत जायचा, म्हणून कणिक भिजवून घेतली। त्याच्यानंतर कणिक भिजवता लाईनमन आला होता। लाईनमन काय केलं होतं, आमचे पैसे घेतले होते बिल भरायचे। आता मी प्रेग्नेंट होती तर मी देऊन दिले। त्याच्यानंतर तो काय म्हणतात, मी भरते, आणि पैसे घेऊन घेतले आणि आमचं बिल भरलंच नाही। बिल लागून आला आणि त्याच्यानंतर बिल भरता भरता आता 2 महिने, 3रा महिना लागून गेला, पण त्याने बिल भरलंच नाही। मग तो आला, त्याच्यासोबत बोलणं झालं, त्याला पैसे दिले, आणि नंतर मग आणखी पोळ्या करायला चालली आली। बाळाला झोपवून दिलं, बाळ झोपून होतं, आणि मग मी स्वयंपाक करायला लागले। बाळा झोपून होतपर्यंत स्वयंपाक झालाच पाहिजे, मग स्वयंपाक होतपर्यंत बाळाला झोपवून द्यावं लागतं। मग कणिक भिजवून घेतली आणि पोळ्या करायचं आपल्याकडंच आहे, इतकी गरमी होत असते। आतापर्यंत मी कूलरमध्ये छान आरामात म्हणजे राहत होती, कूलरच्या बाहेर किंवा फॅनच्या बाहेर येत नव्हती, किचनमध्ये तर बिलकुल येत नव्हती। तर आता जेव्हा मी किचनमध्ये येते ना, पूर्ण ओलं होऊन जाते, इतकी गरमी आहे की काही बोलायचं काम नाही। स्वयंपाक करता करता पूर्ण ओलं होऊन जाते, आणि त्याच्यानंतर मग मी सांगते की पटकन पाणी गरम करा आणि माझ्यासाठी पाणी घेऊन या। मग तिकडे पाणी पण येऊन जातं, आणि इकडे मग माझी स्वयंपाक झाल्यानंतर मी बाळाचीवर माझी आंघोळ करून घेते। इकडे कणिक भिजवून झाली, त्याच्यानंतर मग तिकडे कुकर चालू होतं। मिस्टरांनी कुकर पहिलंच सकाळीच ठेवलं होतं, 8 वाजताचा आपला टाईमच आहे, 8 वाजताचं उठायचं आणि बस स्वयंपाक चालू आहे की नाही बघायचं, आणि आपले झालं की स्वयंपाक करायला लागायचं। मग काय, इकडे बनून झाली आमची कढी, छान अशी उकळी येऊ द्या लागत होती, मग तिला उकळी येतपर्यंत असं फिरवत राहायचं, आणि छान अशी कढी बनून तयार होत होती। तोपर्यंत मी पोळ्या करून घेतल्या, माझ्या झाल्या पोळ्या, आणि इकडे मग मिस्टरांनी वरण घुसरून दिलं होतं, ते वरण घुसरलेलं मग इकडे करून घेतलं। आणि इकडे भात, इकडे बघू शकता कचरा आहे घरामध्ये, इकडे फोडणी दिलेलं भाजी, काल शेंगाची भाजी बनवली होती, ते शेंगाची भाजी बनवून घेतली, आणि त्याच्यानंतर आमचं जेवण तयार आहे, बघू शकता। मग या जेवण करायला। जेवण करता करता मुलाला म्हटलं, तुझा व्हिडिओ काही मी बनवत नाही, माझंच बनवते, नाहीतर तो बनतो की आई माझा पण बनवत चल। मग इकडे आम्ही बसलो जेवण करायला। चला मग जेवण करून घेते आणि मग आराम। चला मग भेटू पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय बाय।